या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. त्या रात्री मी एकटाच गावात परत येत होतो. बस चुकली होती आणि रात्र खोल झाली होती. शॉर्टकट म्हणून मी स्मशान रस्ता पकडला. हा रस्ता दिवसा साधा दिसतो, पण रात्री तो जिवंत होतो असं म्हणतात. मी चालायला सुरुवात केली. हवा जड वाटत होती. दिवावर फ्लिकर होत होता. चमक, अंधार, चमक, अंधार. अचानक कानाजवळून एक थंड आवाज आला. थांब. मी दचकलो. मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. मी परत चालायला लागलो. तेवढ्यात दिवा परत फ्लिकर झाला आणि दूरच्या टोकाला एक माणूस उभा दिसला. लांब, सडपातळ, डोकं खाली झुकलेलं, कपडे फाटके. प्रकाश परत थोडा वाढला आणि त्याचा चेहरा दिसला. अर्धा जळलेला, ओठ सुजलेले आणि डोळ्यांच्या जागी फक्त काळे खोल खड्डे. तो हलत नव्हता. तो सरकत होता. जणू जमिनीवरून घासत माझ्याकडे येत होता. मी घाबरून मागे हटलो. तो थांबला. त्याचे ओठ हलले. शेवटच्या प्रवाशाची वाट पाहतोय. मी पळायला वळलो, पण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 3-4 काळ्या सावल्या उभ्या राहिल्या. सर्व एकसारख्या. हात लांब, पाठी वाकड्या. डोळे नव्हते, पण तरीही ते मला पाहत होते. त्यांच्यात आवाज नव्हता. पावलांचा आवाज नाही, श्वासाचा नाही. फक्त थंड हवा माझ्या अंगावर आदळत होती. मी धावत सुटलो. अंधारात त्या सावल्या पाण्यासारख्या मागून वाहत येत होत्या. स्मशानाचा दरवाजा दिसला. तो बंद असायला हवा होता, पण तो अर्धा उघडा होता. मी विचारही करू शकलो नाही. तेवढ्यात आतून एक वृद्ध आवाज आला. इकडे नको, उजवीकडे वळ. मी लगेच उजवीकडे वळलो. पळत पळत गावात पोहोचलो. दिवे स्थिर, हवा साधी, पण हृदय धडधडत होतं. दुसऱ्या दिवशी स्मशानातील पहारेकरी काकांना भेटलो. त्यांना सगळं सांगितलं. ते शांतपणे म्हणाले, त्या रस्त्यावर एकदा अंत्ययात्रा जात होती. एक प्रवाशी मागे राहिला. अर्थातच मृत. आता तो प्रत्येक रात्री त्याचा शेवटचा प्रवाशी शोधतो. मी विचारलं, मला का दिसला? काका माझ्याकडे पाहत म्हणाले, कारण त्या रात्री तूच शेवटचा प्रवासी होतास. आजही रात्री स्मशान रस्त्याजवळ गेलो की दुरून एक कुळकुळणारा आवाज ऐकू येतो. थांब, अजून एक आलाय. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.